लिप पडली माझ्या आईच्या अंगावर. तुम्ही सगळे शांत बसू राहिले. बा अरे माझ्या आईचा जीव याच्यात गेला रे. माझ्या आईचा जीव याच्यात गेला. अरे पाहू घ्या रे हे हात. मोठं गेलं रे माझ्या आईचं. बापरे मारलं रे माझ्या आईला. व्हिडिओ काढला काय? रे माझ्या आईला मारून टाकलं रे. बरे शांत बसले सगळे. माझ्या आईला मारून टाकलं रे. पाहायला पुरायले सगळे. हे पाहायचा सुद्धा बोलत माझ्या आईला मारून टाकलं. माझ्या आईला मारून टाकलं. आता काय बोलत ते काय करायला तिला. अरे मारून टाकलं माझ्या आईला. लिप पाहिले मी बर का. लिप पाहिली मी. कोणता डॉक्टर इकडे समोर असायला वाटतं. डॉक्टर नाही का इथं कोणीच. इथं कोणी डॉक्टर नाही का. लाईव्ह चालू आहे बर का. मेडिकल कॉलेजला कोणी डॉक्टर नाही. कोणी सांगायला तयार नाही का माझ्या आईचा जीव कोणी घेतला. ती लिफ्ट माझ्या आईच्या अंगावर एवढी पडली. रक्त बा तिथलं रक्त बारे. लिफ्ट पडली माझ्या आईच्या अंगावर. तुम्ही सगळे शांत बसू राहिले. माझ्या इथं मेडिकल कॉलेजला कामाला होती. एक तास झाला मी तिला कामावर सोडला. माझी आई इन्स्ट्रुमेंट घेऊन जात असताना लिफ्ट डायरेक्ट लिफ्ट तिच्यावर पडली आणि लिफ्टच्या मध्ये तिचा मुंडकं अडकलं. आणि डॉक्टरांनी मला फोन करून सांगितलं तुझ्या आईचा बीपी लो झालेला आहे, त्याच्यामुळे तू लवकर इथं ये. आणि पूर्ण चौकशी केल्याच्या नंतर एकाने मला सांगितलं तुझ्या आईच्या डोक्यात लिफ्ट पडली. एका कामगाराने सांगितलं तुझ्या आईच्या डोक्यात लिफ्ट पडलेली. तर मी पूर्ण चौक मला घुसू देत नव्हते, माझी बघू देत नव्हते. आणि सुद्धा डॉक्टर मला सांगत नव्हतं माझ्या आईला झालं काय म्हणून. असं मी पूर्ण चौकशी केल्याच्या नंतर तिथं पूर्ण रक्त सांडलेलं होतं. त्याच्यावरून माझ्या लक्षात आलं की माझ्या आईची जी मान आहे तर पूर्ण त्या लिफ्ट मध्ये अडकलेली. त्याच्यामुळे माझ्या आईचा जीव गेलेला आहे. आणि इथे लोक सगळे खोटं बोलतात. एकही जण व्यवस्थित काही सांगत नाहीये. पूर्ण एक सुद्धा डॉक्टर व्यवस्थित काही सांगत नाहीये मला. डॉक्टर बोलताय का तिचा बीपी लो झालेला आहे पण